माझा फोन सकाळपासून बंद होता. आत्ता काहीतरी 6:30-7 वाजले असतील. आम्ही 4:30 वाजेपर्यंत लाईटची वाट बघितली. 4:30 वाजेपर्यंत लाईट आली नाही. शेवटी आम्ही कंटाळून घरातून स्टुडिओला गेलो. स्टुडिओवरती मी थोडीशी चार्जिंग केली. त्याच्यानंतर भाजीला आणलं. हे बघा भाजीला घेऊन आले मी सगळं. आमची कोको बघा कशी बसली आहे. तिला खाऊ पाहिजे. तिला मी ह्या दांड्याने मारले मी तिला. आत्ता फटका दिला एक. तर त्यामुळे शांत बसली आहे. मग ते सगळं भाजीला वगैरे घेऊन आले. आता निवडते वगैरे सगळं ठेवते व्यवस्थित. नंतर ह्या दोघं जणांना जेवण बनवते. 9 वाजता तोपर्यंत. त्याच्यामुळं ह्यांना जेवण बनवलं की मग बघू नंतरचा काय प्लॅन आहे. कारण की माझा आज पूर्ण दिवसाचं मला तुम्हाला रुटीन दाखवायचं होतं. पण या लाईटने एवढी माती खाल्ली ना. पूर्ण दिवस माझ्याकडे फोन नव्हता. पूर्ण दिवस वेळ होता. पण 4:30-5 वाजेपर्यंत. बरं झालं मी स्टुडिओला गेलो तेव्हा माझा फोन ऑन झाला. आता हे सगळं पसारा आवडते. सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये अलाईन करून ठेवते. आजकाल मी जरा जास्त छान ठेवायला लागली फ्रीज माझा. कारण की खूप वरडे खाल्ले तर आद्याचे. तिला वरडे खाते माहिती का. हे नाही केलं ते नाही केलं. हे सासू आहे ना माझ्या घरात. सासू मी नवरा काय केलाय. मी केली आहे सासू. बरे हाय ते बरे मारायचं काय आता. आलिया बघा बघा. आता हे सगळं आवडते मस्तपैकी. मी मंडईला गेले होते. भाज्या तिथं एक किस्सा झाला तुम्हाला सांगते. मी तिथे थांबले होते बरं का. आणि तिथं समोर ना टोमॅटो होते. टोमॅटो घ्यायचे होते मला ॲक्च्युली. म्हणून मी तिथं थांबले होते. आणि मला आधी त्याचा मेसेज आला. तर मग त्याला मी मेसेजचा रिप्लाय करत होते. एक 5 सेकंद वगैरे 10 सेकंद वगैरे झाले असते तिथे थांबले होते. तर तिथं जी बाई होती ना ती टोमॅटोवाली हसली ओरडली मला. आणि शपथ मला म्हणते काय गं काय काम आहे तुझं. म्हटलं काय नाही थांबली 1-5 मिनिटं असं बोलले नॉर्मली मी. म्हणे सरळ साईडला माझ्या टोमॅटोवर सावली पडते. म्हटलं हे तुमची टोमॅटो काय पडणार आहेत का. म्हटलं माझ्या सावली मी लाईट बीट लावून ठेवा म्हटलं. मग त्याच्यावर नाही म्हणे सावली पडते त्याच्यावर सरळ ना साईडला तिकडे जाऊन थांब पाठीमागं. म्हटलं माझी मर्जी मी कुठं पण थांबल. म्हणणे काय तुमच्या बाबाची आहे का. म्हटलं ते भांडणच केले. ते भांडणच करून आले त्या बाईसोबत. असला राग आला होता ना मला तिचा. नालायक खुर्ची असं कोण बोलतं का. कस्टमर थांबले तुमच्या समोर आणि तुम्ही कस्टमरला असं धावता अंगावरती. मी तिच्याकडनं अर्धा 1 किलो टोमॅटो घेणार होते. त्या अशा बोलण्यामुळे मी तिच्याकडनं टोमॅटो घेतले नाही. कळलं का. समजलं का. तिचं नुकसान झालंय अख्ख्या 20 रुपयाचं. 20 रुपये काय तुमची गोष्ट आहे. बिंडो बाई तिला कळत नाही. असल्या बायकांना ना असंच पाहिजे. बरं झालं